12 ज्योतिर्लिंगापैकी एक ते म्हणजे मध्य प्रदेशमधील ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग. उज्जैन दर्शन करून ओमकारेश्वरला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, सेव्ह करा आणि शेअर करा. उज्जैन पासून ओमकारेश्वरचा जे डिस्टन्स आहे ते आहे 140 किलोमीटर आणि आपल्याला जायला 3 ते 3.5 तास लागतात. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि मी पोहोचले आहे ओमकारेश्वर या ठिकाणी. नर्मदा नदीच्या काठावर असलेलं ओमकारेश्वराचं मंदिर रात्रीचं अगदी छान दिसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी चाललेले आहे ओमकारेश्वराचं दर्शन घ्यायला. सकाळी लवकर आल्यामुळे मंदिरात एवढी गर्दी नव्हती. या ठिकाणी 251 रुपयेमध्ये तुम्ही अभिषेक पण करू शकता आणि तुमच्या स्वखुशीने ब्राह्मण भोजनाला देणगी पण देऊ शकता. ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर 2 भागात विभागलेले आहे. पहिला भाग म्हणजे ओमकारेश्वर आणि दुसरा भाग म्हणजे ममलेश्वर. त्यामुळे ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. ओमकारेश्वराचं मंदिर नर्मदा नदीच्या मांदात्ता नावाच्या बेटावर वसलेलं आहे. या बेटाचा आकार ओम सारखा दिसतो, त्यामुळे या स्थानाला अतिशय पवित्र मानले जाते, जिथे भगवान शिव स्वयंभू रूपात विराजमान आहेत. तर आत्ता मी आलेली आहे नर्मदा नदीमध्ये बोटिंग करायला. या ठिकाणी काय काय पाहायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे मला आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी तुम्ही काय काय पाहिलं मला नक्की कमेंट करून सांगा.